Hello student, this is our sixth lecture on halogen derivative. So in this lecture we will discuss optical isomerism in halogen derivatives. Okay, optical isomerism in halogen derivative. So before that, let us discuss two important terms: chiral atom and molecular chirality. Okay, so suppose we have a carbon atom to which there are four different groups A, B, D and E attached. ओके, आपल्याकडे एक कंपाऊंड आहे की जिथे कार्बन आहे आणि त्याला ए बी डी आणि ई हे फोर डिफरंट ग्रुप ऑफ ॲटम किंवा ॲटम्स अटॅच आहेत. ओके, सो सच अ कार्बन ॲटम और सच ॲटम टू विच फोर डिफरंट ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम्स आर अटॅच इज नोन ॲज कायरल ॲटम. त्याला कायरल ॲटम असं म्हटलं जातं. ठीक आहे, आता आपण एक्झाम्पल बघू. सो दिस इज कॉल्ड सेकंडरी ब्युटाइल क्लोराईड किंवा त्याला आपण 2-क्लोरोब्युटेन असं म्हणतो. RTSC नेम त्याचं काय, 2-क्लोरोब्युटेन. 2-क्लोरोब्युटेन. So in 2-chlorobutane there are 4 carbon atoms, 2, 3 and 4. 4 carbon atom, but out of which only one is chiral carbon atom. Why it is chiral carbon? Because this carbon is bonded by 4 different atom or group of atom. Okay, hydrogen, methyl group, chlorine atom and ethyl group. Okay, but other 3 carbon atoms, this one and this 2, are not chiral carbon. Here this is not chiral carbon because there are 3 similar atom, hydrogen atoms are attached, and here to this group is written as CH2 CH3. Okay, so here this carbon containing 2 hydrogen atom, same atom, so it is not a chiral, and here also there are 3 hydrogen atom, so this is not a chiral carbon atom. So in 2-chlorobutane there is only one asymmetric carbon atom and it is denoted by writing asterisk on it. त्याच्यावर asterisk लिहिलं जातं आणि तो डिनोट केला जातो. ठीक आहे, त्यानंतर अजून एक एक्झाम्पल बघू आपण, लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिडचं एक्झाम्पल आहे. सो लॅक्टिक ॲसिड कंटेन वन असिमेट्रिक कार्बन ॲटम किंवा त्याला कायरल कार्बन ॲटम म्हटलं जातं. ओके, कायरल कार्बन ॲटम वेअर देर आर 4 डिफरंट ग्रुप्स और ॲटम्स आर अटॅच. हायड्रोजन ॲटम, मिथाइल ग्रुप, हायड्रॉक्सिल ग्रुप अँड कार्बोक्सिलिक ग्रुप. These 4 different groups are atoms are attached. Okay, so carbon atom in which a carbon atom in a molecule which carry 4 different atoms or groups is called chiral carbon atom. मोलेक्यूल मध्ये ज्या कार्बनला 4 डिफरंट ॲटम किंवा ग्रुप्स अटॅच आहेत त्याला कायरल कार्बन ॲटम म्हटलं जातं. ठीक आहे, व्हेन मोलेक्यूल कंटेन वन कायरल ॲटम इट ॲक्वायर अ युनिक प्रॉपर्टी. ओके, इट ॲक्वायर युनिक प्रॉपर्टी. जर मोलेक्यूलमध्ये कायरल ॲटम असेल तर त्याच्या युनिक प्रॉपर्टी असतात. ओके, सच अ मोलेक्यूल कॅनॉट सुपर इम्पोज परफेक्टली ऑन इट्स मिरर इमेज. असा मोलेक्यूल का होत नाही परफेक्टली त्याच्या मिरर इमेजला सुपर इम्पोज करत नाही. म्हणजे मिरर इमेज आणि तो मोलेक्यूल हे दोन्ही कसे असतात, नॉन आयडेंटिकल असतात, ते आयडेंटिकल नसतात. आता एक्झाम्पल आपण घेऊ. सो दिस इज कॉल्ड 2-क्लोरोब्युटेन. याला आपण वेज फॉर्म्युला म्हणतो, 2-क्लोरोब्युटेन. सो 2-क्लोरोब्युटेन ची आपण जर मिरर इमेज घेतली, इथे जर समजा मिरर प्लेस केली आणि जर त्याची मिरर इमेज घेतली तर ती मिरर इमेज अशी असेल. ओके, आणि याची मिरर इमेज 2-क्लोरोब्युटेनची ही काय होत नाही, सुपर इम्पोज होत नाही. सुपर इम्पोज होत नाही म्हणजे जर आपण मिरर इमेज प्लेस केली एकावर एक तर काय होत नाही, मॅच होत नाही. म्हणून त्याला म्हटलं तर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. म्हणून त्यांना ही जी मिरर इमेज आहे ती नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहे. नाउ सच 2 डिफरंट आयसोमर्स. आता हे ह्यांचा दोघांचा मोलेक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट आहे आणि त्यामुळे ते आयसोमर्स होतात. कंपाऊंड अँड इट्स मिरर इमेज, देअरफॉर दीज आर नोन ॲज ऑप्टिकल आयसोमेरिझम. त्यामुळे त्यांना ऑप्टिकल आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. ठीक आहे, सॉरी, त्यांना ऑप्टिकल आयसोमर असं म्हटलं जातं. ओके, अँड द कंपाऊंड हॅव्हिंग सेम मोलेक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्पेशल अरेंजमेंट ऑफ ॲटम और ग्रुप इन अ मोलेक्यूल इज कॉल्ड ऑप्टिकल आयसोमेरिझम. ओके, ते कंपाऊंड ऑप्टिकल आयसोमर्स म्हटलं जातं आणि त्या फिनॉमिनलला ऑप्टिकल आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. ठीक आहे, अँड ऑप्टिकल आयसोमेरिझम इज अ काइंड ऑफ स्टिरिओ आयसोमेरिझम. ओके, तो एक प्रकारचा स्टिरिओ आयसोमेरिझम आहे. नाउ आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊ, लॅक्टिक ॲसिड. ओके, सो लॅक्टिक ॲसिड कंटेन वन असिमेट्रिक कार्बन ॲटम विच इज डिनोटेड बाय रायटिंग ॲस्ट्रिक्स ऑन इट. ओके, त्याच्यावर ॲस्ट्रिक्स लिहिलं जातं. सो इट कंटेन वन असिमेट्रिक कार्बन ॲटम अँड इट्स मिरर इमेज
इज नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. त्याची मिरर इमेज जी आहे ती कशी आहे, नॉन सुपर इम्पोजेबल आहे. याच्यावर जर हा मॉलिक्यूल या मिरर इमेजवर ठेवला तर तो काय होतो, नॉन आयडेंटिकल होतो. ओके, मग सच अ मॉलिक्यूल इज ऑप्टिकल ॲक्टिव्ह मॉलिक्यूल. त्याला ऑप्टिकल ॲक्टिव्ह मॉलिक्यूल म्हटलं जातं. आपण त्याच्यानंतर पुढे बघू व्हॉट इज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. आणि पण हे लक्षात ठेवायचं, हे दोन आयसोमर्स आहेत आणि त्याला ऑप्टिकल आयसोमर्स म्हटलं जातं. सो व्हॉट इज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. त्याआधी आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय ते बघू. द स्टिरिओ आयसोमेरिझम इन विच द आयसोमर्स हॅव डिफरंट स्पेशल अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स और ॲटम्स अराउंड कायरल ॲटम इज कॉल्ड ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता हा कायरल ॲटम आहे आणि त्याच्या सराउंडिंगला डिफरंट स्पेशल अरेंजमेंट आहे ऑफ ॲटम अँड ऑर ग्रुप्स. ओके, त्यामुळे ते काय आहेत, ऑप्टिकल आयसोमर्स आहेत. आणि जो फिनॉमिनन आहे त्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. So the optical isomer differ from each other in terms of the measurable property called optical activity. ओके, आता हे जे आयसोमर्स आहेत ते जे डिफर आहेत किंवा त्यामध्ये जो डिफरन्स आहे तो मेजर केला जातो बाय प्रॉपर्टी नोन ॲज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. ओके, दिस इज अबाउट द ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. नाव टू अंडरस्टँड द ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी वी मस्ट अंडरस्टँड द प्लेन पोलराइज लाईट. आपल्याला प्लेन पोलराइज लाईट म्हणजे काय हे माहीत असायला हवं जर तुम्हाला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी हा कॉन्सेप्ट जर समजून घ्यायचा असेल तर. ठीक आहे, सो आपण बघू प्लेन पोलराइज लाईट, PPL त्याला म्हटलं जातं. दिस इज ऑर्डिनरी लाईट. क्रॉस सेक्शन ऑफ ऑर्डिनरी लाईट. हा क्रॉस सेक्शन आहे ऑर्डिनरी लाईटचा. सो ऑर्डिनरी लाईट कन्सिस्ट ऑफ रेज ऑफ डिफरंट वेवलेंथ विच आर व्हायब्रेटिंग इन डिफरंट प्लेन्स परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईट. ओके, ऑर्डिनरी लाईटमध्ये असे अनेक वेवलेन्थ्स असतात, डिफरंट वेवलेंथचे रेज असतात आणि ते एका पर्टिक्युलर प्लेनमध्ये व्हायब्रेट होत असतात. each rays vibrate in a different plane perpendicular to the direction of propagation of light. आता ही प्लेन्स आहेत, हे एक प्लेन आहे, हे एक प्लेन आहे, अशी प्लेन्स आहेत की जी परपेंडिक्युलर आहे टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईट. ही डायरेक्शन आहे. ओके, सो ऑर्डिनरी लाईट कन्सिस्ट ऑफ रेज ऑफ डिफरंट वेवलेंथ विच आर व्हायब्रेटिंग इन डिफरंट प्लेन्स परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईट. व्हेन सच लाईट इज पास थ्रू निकॉल्स प्रिझम. अशी लाईट जो आपण निकॉल्स प्रिझममधून पास करतो हा एक ठराविक विशिष्ट प्रकारचा प्रिझम आहे ज्यामधून पास करतो आणि पास केल्यानंतर द लाईट इमर्जिंग आउट ऑफ इट कन्सिस्ट ऑफ रेज विच आर व्हायब्रेटिंग इन ओनली वन प्लेन. निकॉल प्रिझममधून जेव्हा लाईट पास होते ऑर्डिनरी लाईट तेव्हा जे डिफरंट प्लेन्स असतात किंवा डिफरंट रेज असतात डिफरंट रेज असतात व्हायब्रेटिंग इन डिफरंट प्लेन, वेगवेगळ्या प्लेनमध्ये व्हायब्रेट होत असतात. तर ते काय होतात, एका प्लेनमध्ये व्हायब्रेट होतात. दिस रेज आर व्हायब्रेटिंग इन ओनली वन प्लेन. सच अ बीम ऑफ लाईट इज नोन ॲज प्लेन पोलराइज लाईट. ओके, पुन्हा एकदा सांगतो बघा. व्हेन ऑर्डिनरी लाईट इज पास थ्रू निकॉल प्रिझम द लाईट इमर्जिंग आउट ऑफ इट कन्सिस्ट ऑफ रेज विच आर व्हायब्रेटिंग इन ओनली वन प्लेन. सच अ बीम ऑफ लाईट इज नोन ॲज प्लेन पोलराइज लाईट. ओके, प्लेन पोलराइज लाईट म्हटलं आहे त्याला. नाव व्हॉट इज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. आता आपण ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय ते बघू. Now this is plain polarized light. Consists of rays which are vibrating in only one plane. Now when a plain polarized light is passed through certain organic compound like glucose, lactic acid or 2-chlorobutane, these are the few organic compound, then the light, the plane of plain polarized light is get rotated through certain angle either in clockwise or in anti-clockwise. जेव्हा आपण प्लेन पोलराइज लाईट ही काही ठराविक ऑर्गॅनिक कंपाऊंडमधून पास करतो तेव्हा ते जे प्लेन आहे प्लेन पोलराइज लाईटचं ते प्लेन काय होतं, आयदर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईजने रोटेट होतं थ्रू सर्टन अँगल. एक ठराविक अँगलने काय होतं ते रोटेट होतं. नाउ सच अ प्रॉपर्टी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड टू रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट इन क्लॉकवाईज ऑर अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन इज नोन ॲज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. ही जी प्रॉपर्टी आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडची टू रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट थ्रू सर्टन अँगल आयदर इन क्लॉकवाईज ऑर अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन त्याला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हटलं जातं. ओके, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. अँड दिस इज पॉसिबल ओनली द ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेंट असिमेट्रिक कार्बन ॲटम, अदरवाईज इट इज इम्पॉसिबल. जर कंपाऊंडमध्ये असिमेट्रिक किंवा त्याला आपण कायरल कार्बन म्हणतो तो जर असेल तरच ते कंपाऊंड काय होतं, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी शो करतं. त्याला ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड म्हटलं जातं. आणि ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड शोज अ प्रॉपर्टी ऑफ ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. म्हणजे तेच काय करतं, प्लेन रोटेट करतं. ठीक आहे, ज्या कंपाऊंडमध्ये कायरल कार्बन असेल तेच काय असणार, ऑप्टिकल ॲक्टिव्ह असणार. ओके, सो दिस इज अबाउट ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी.
पुन्हा बघा सांगतो एकदा. सो वेन प्लेन पोलराइज्ड लाईट इज पास थ्रू सर्टन ऑर्गॅनिक कंपाऊंड containing asymmetric carbon atom or chiral carbon atom, then the plane of plane polarized light is get rotated through certain angle either in clockwise or in anti-clockwise direction. Such a property of organic compound to rotate the plane of plane polarized light is known as optical activity. ठीक है. Now what are optical active compounds? The compounds which rotates the plane of plane polarized lights are called optical active compounds. The compounds which rotates the plane of plane polarized light are called optical active compound. हे फार महत्त्वाचं आहे. प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट. काही मुलं काय करतात की रोटेट दी प्लेन पोलराइज लाईट असं लिहितात. तसं नको आहे आपल्याला. हा प्लेन फार महत्त्वाचा वर्ड आहे. प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट आर कॉल्ड ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड. So 2-chlorobutane, lactic acid, then glucose, these are the optical active compound because they rotate the plane of plane polarized light in either clockwise or in anti-clockwise direction. Okay, and the compound which does not rotate the plane of plane polarized light are known as optical inactive compound. जी प्लेन रोटेट करत नाही अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड. ओके, हे लक्षात ठेवायचं. देन द प्रॉपर्टी ऑफ ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी of a compound is expressed numerically in terms of the optical rotation. ऑप्टिकल रोटेशनच्या टर्ममध्ये काय केले जाते, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी न्यूमरिकली एक्सप्रेस केली जाते. सो व्हॉट इज ऑप्टिकल रोटेशन? द अँगल थ्रू विच अ सबस्टन्स रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट इज कॉल्ड ऑप्टिकल रोटेशन. ज्या अँगलने सबस्टन्स प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट रोटेट करतो त्या अँगलला ऑप्टिकल रोटेशन म्हटलं जातं. समजा 60 डिग्रीने रोटेट करत असेल तर त्याचं ऑप्टिकल रोटेशन किती होणार, 60 डिग्री. 45 डिग्रीने रोटेट करत असेल, 95 डिग्रीने रोटेट करत असेल किंवा 120 डिग्रीने रोटेट करत असेल तर तो जो अँगल आहे त्याला ऑप्टिकल रोटेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो अ कंपाऊंड विच रोटेट्स द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट इज आयदर डेक्स्ट्रो रोटेटरी ऑर लेव्हो रोटेटरी. जे ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे ते आयदर डेक्स्ट्रो रोटेटरी असणार आहे किंवा लेव्हो रोटेटरी असणार आहे. डेक्स्ट्रो रोटेटरी or levo rotatory. So what is dextro rotatory? Dextro means right hand side, clockwise direction. So what is dextro rotatory compound? So a compound which rotates plane of plane polarized light towards the right is known as dextro rotatory compound. Towards the right म्हणजे जे कंपाऊंड प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट राईट हँड साईडने रोटेट करतं थ्रू सर्टन अँगल इज नोन ॲज डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड अँड इट इज डेसिग्नेटेड बाय सिम्बॉल स्मॉल डी ऑर बाय प्लस साईन. प्लस साईनने डिनोट केलं जातं किंवा त्याला स्मॉल डी हे नोटेशन आहे. ओके. देन द सेकंड वन मोर इज लेव्हो रोटेटरी कंपाऊंड. एक आहे डेक्स्ट्रो आणि दुसरा आहे लेव्हो रोटेटरी कंपाऊंड. अ कंपाऊंड विच रोटेट्स प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट टुवर्ड्स द लेफ्ट इज कॉल्ड लेव्हो रोटेटरी कंपाऊंड. टुवर्ड्स द लेफ्ट और लेफ्ट हँड साईड अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने जर रोटेट करत असेल तर त्याला लेव्हो रोटेटरी कंपाऊंड म्हटलं जातं. ओके. एखादं कंपाऊंड राईटने रोटेट करेल प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट किंवा दुसरं कंपाऊंड असेल तर लेफ्टने रोटेट करेल. सो त्याच्यावरून ते डेक्स्ट्रो आहे किंवा लेवो आहे हे काय केलं जातं, आयडेंटिफाय केलं जातं. Now levo rotatory compounds is designated by symbol small l. स्मॉल एलने डेसिग्नेट केली जातात कंपाऊंड्स किंवा मायनस साईनने डेसिग्नेट केली जातात. एल लॅक्टिक ॲसिड, मायनस लॅक्टिक ॲसिड किंवा डी क्लोरोब्युटेन, 2-क्लोरोब्युटेन, L2-क्लोरोब्युटेन अशा प्रकारे काय केले जातात, डेसिग्नेट केली जातात. सो देर आर 2 टाईप ऑफ कंपाऊंड्स. ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड्सचे 2 टाईप आहेत, आयदर डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड, लेव्हो रोटेटरी कंपाऊंड. डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड आणि लेव्हो रोटेटरी कंपाऊंड असे 2 टाईपची कंपाऊंड असतात ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड. सो दिस इज सिम्पल डेफिनेशन ऑफ डेक्स्ट्रो अँड लेव्हो रोटेटरी कंपाऊंड. So let's take an example. So this is 2-chlorobutane. So 2-chlorobutane and this is a mirror image of 2-chlorobutane. हा 2-chlorobutane आहे आणि ही त्याची मिरर इमेज आहे. ठीक आहे, मध्ये आपण काय केलं आहे, मिरर प्लेन टाकले. सो दिस कंपाऊंड इज डी ऑर प्लस 2-chlorobutane. हे जे आहे किंवा हा जो आयसोमर आहे ऑप्टिकल आयसोमर, दिस ऑप्टिकल आयसोमर इज डी ऑर प्लस 2-chlorobutane. मीन्स
दिस कंपाऊंड रोटेट्स द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट टुवर्ड्स द राईट. राईटने काय करतो तो रोटेट करतो. अँड इट्स मिरर इमेज इज L or -2 क्लोरोब्युटेन. मिरर इमेज जी आहे ती L किंवा -2 क्लोरोब्युटेन आहे. दॅट मीन्स इट्स मिरर इमेज रोटेट्स द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट टुवर्ड्स द लेफ्ट. ओके, मिरर इमेज काय करते, प्लेन पोलराइज लाईट लेफ्ट साईडने रोटेट करते किंवा अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने रोटेट करते. त्यामुळे त्याला आपण लिहिलं आहे L किंवा मायनस साईन. ओके, नाव these two isomers are optical active and these are the नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस. ह्या दोन्ही कशा आहेत, नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत. सो द स्टिरिओ आयसोमर्स विच आर नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ each other which rotates the plane of plane polarized light through certain angle but in opposite direction is known as enantiomers. स्टिरिओआयसोमर्स जे नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत, असे स्टिरिओआयसोमर्स की जे नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत अँड दॅट रोटेट्स द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट थ्रू सर्टन अँगल. एक ठराविक अँगलने काय करतात, प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट रोटेट करतात, बट इन अपोजिट डिरेक्शन, पण वेगवेगळ्या डिरेक्शनने, डिफरंट डिरेक्शनने, राईट हँड साईडने आणि लेफ्ट हँड साईडने रोटेट करतात. अशा आयसोमर्सना, स्टिरिओ आयसोमर्सना इनॅन्शिओमर्स असं म्हटलं जातं किंवा इनॅन्शिओमॉर्फस ऑर ऑप्टिकल अँटीपोड्स. हे तिन्ही लक्षात ठेवायचे वर्ड्स, इनॅन्शिओमॉर्फस ऑर ऑप्टिकल अँटीपोड्स. कोणत्याही प्रकारे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं एखादं डेफिनेशन, व्हॉट इज इनॅन्शिओमर, डिफाईन इनॅन्शिओमर ऑर ऑप्टिकल अँटीपोड्स असं. ठीक आहे. सो दिस स्टिरिओ आयसोमर्स which are non-superimposable mirror images of each other and rotates the plane of plane polarized light through certain angle but in opposite direction is known as enantiomers. Okay, enantiomers, the stereoisomers which are non-superimposable mirror images of each other rotates the plane of plane polarized light through certain angle but in opposite direction are known as enantiomers. Okay, so D and L isomer, D and L isomer of 2-chlorobutane are enantiomers. Okay, so enantiomers have identical physical properties such as melting point, boiling point, then density, refractive index, identical physical property, but the angle of and angle of rotation, identical angle of rotation but in opposite direction. So पुन्हा एकदा सांगतो बघा, enantiomers have identical physical properties and the angle of rotation but in opposite direction. त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी हे आयडेंटिकल असतात, अँगल ऑफ रोटेशन पण आयडेंटिकल असतो बट इन अपोजिट डिरेक्शन, पण त्याची डिरेक्शन काय असते, अपोजिट असते. एकाने लेफ्ट हँड साईडला जर रोटेट केला तर दुसरं काय करतो, अँटी क्लॉकवाईजने रोटेट करतो. सो अँड ऑल्सो दे हॅव आयडेंटिकल केमिकल प्रॉपर्टी एक्सेप्ट द रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स दी ऑप्टिकल ॲक्टिव्ह रिएजंट. दोन्ही आयसोमर्स डी आणि एल आयसोमर्स किंवा आपण इनॅन्शिओमर्स म्हणतो त्यांना. सो इनॅन्शिओमर्स जे आहेत त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी ह्या सेम असतात, आयडेंटिकल असतात, बट देअर रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स द ऑप्टिकल ॲक्टिव्ह रिएजंट इज डिफरंट. त्यांची रिॲक्टिव्हिटी डिफरंट असते टुवर्ड्स द ऑप्टिकल ॲक्टिव्ह रिएजंट. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी ऑफ इनॅन्शिओमर्स. लक्षात ठेवायचे, फिजिकल प्रॉपर्टी सेम असतात, ऑप्टिकल रोटेशन किंवा जो अँगल आहे तो सेम असतो, पण त्याचं साईन डिफरंट असतं, अपोजिट डिरेक्शनमध्ये असतो, त्यामुळे साईन डिफरंट असतं. केमिकल प्रॉपर्टी ह्या सेम असतात, पण त्यांची एखाद्या ऑप्टिकल ॲक्टिव्ह रिएजंटबरोबर रिॲक्ट होण्याची टेंडन्सी किंवा रिॲक्ट ते डिफरंटली होतात. ठीक आहे. इफ equimolar quantity of enantiomers or D and L isomers are mixed together, then the resulting mixture become optically inactive. समजा आपण इक्विमोलार क्वांटिटीमध्ये इनॅन्शिओमर्स काय केले, मिक्स केले, डी आणि एल आयसोमर्स मिक्स केले, तर जे रिझल्टिंग मिक्सचर तयार होणार आहे ते कसं असेल, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असेल. अँड दिस इज बिकॉज ऑफ द एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. व्हॉट इज एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन? एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन म्हणजेच डी आयसोमर कॅन्सल्स द रोटेशन ऑफ एल आयसोमर्स and vice versa.
डी आहे तो एलचं रोटेशन काय करतो, कॅन्सल करतो, आणि एल आहे तो डीचं रोटेशन कॅन्सल करतो, कारण साईन दोघांची कशी असते, अपोजिट असते. अँगल ऑफ रोटेशन सेम असतो पण साईन अपोजिट असते. समजलं ना. समजा अँगल ऑफ रोटेशन 45 असेल तर डीचं जे साईन आहे ते +45 असणार आणि एल आयसोमरचं साईन -45 असणार. सो प्लस मायनस इज इक्वल टू 0. प्लस मायनस बरोबर ना, +45 -45 इज इक्वल टू 0. त्यामुळे रिझल्टिंग मिक्सचर जे आहे ते ऑप्टिकली काय होतं, इनॅक्टिव्ह होतं. नाउ सच अ मिक्सचर इज डिनोटेड बाय DL और ± साइन. आधी आपण लिहू इथे racemic mixture. So an equimolar mixture of enantiomers, dextrorotatory and levorotatory, is called racemic mixture or racemic modification. So it is designated as DL or ± साइन. DL और ± साइन. DL किंवा ± साइनने काय केलं जातं, डेसिग्नेट केलं जातं. ठीक आहे. समजा आपल्याकडे 2-क्लोरोब्युटेनचं रेसिमिक मिक्सचर आहे तर तुम्ही कसं लिहाल, DL और ± 2-क्लोरोब्युटेन. So this is the racemic mixture of 2-chlorobutane which is optically inactive. Optically inactive. Okay, optically inactive. So this is about the optical isomerism in halogen derivative. Okay, thank you. Racemic mixture. So an equimolar mixture of enantiomers, dextrorotatory and levorotatory, is called racemic mixture or racemic modification. So it is designated as DL or ± साइन. DL और ± साइन. DL किंवा ± साइनने काय केलं जातं, डेसिग्नेट केलं जातं. ठीक आहे. समजा आपल्याकडे 2-क्लोरोब्युटेनचं रेसिमिक मिक्सचर आहे तर तुम्ही कसं लिहाल, DL और ± 2-chlorobutane. So this is the racemic mixture of 2-chlorobutane which is optically inactive. Okay, optically inactive. So this is about the optical isomerism in halogen derivative. Okay, thank you.